पोहोचले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी। जरी कौटुंबिक भेट म्हटली जात असली तरी सुद्धा ज्या वेळेस हे दोघं भेटतात त्यावेळेस आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात आपली प्रतिक्रिया। दोन राजकारणी भेटतात तेव्हा त्याला राजकीय संदर्भ प्राप्त होतात। त्यांनी किती म्हटलं कौटुंबिक आहे वगैरे, पण आजची भेट संजय राऊतांच्या एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली होती आणि अगदी घराच्या बाजूलाच म्हणजे मातोश्रीच्या पासून जवळच्या अंतरावरच ती भेट होती। त्यामुळे कदाचित दोन भावांमध्ये संवाद झाला असेल की आपण घरी जाऊया आणि कदाचित त्या कौटुंबिक स्नेहातून ते घरी गेलेले दिसतात। परंतु दोन राजकारणी जेव्हा भेटतात तेव्हा त्या भेटीकडे केवळ कौटुंबिक अर्थाने पण पाहता येत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडतायत। महापालिका निवडणुकांचे पडगम वाजतायत। लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा एक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। तर अशा वेळेला हे एकतर्फी राहत नाही वातावरण। कदाचित ते भेटलं तर ते हाच विषय बोलणार। परवाची दसरा मेळाव्याची भाषणं, त्यात केलेली विधानं, त्याच्यावर समोरून आलेली प्रतिक्रिया, भाजपची तयारी, महायुतीकडून होणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका, जाहीर होणाऱ्या भूमिका, एकत्र लढण्याची तयारी त्यांची महायुती म्हणून, तर कदाचित दोघं भाऊ ह्या विषयावर बोलतीलच। राजकारण हाच त्यांचा मुख्य प्रांत असल्यामुळे या विषयावर चर्चा अपेक्षित आहे, पण ही ठरवून झालेली दिसत नाही। तशी असती तर दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले असते। आज ते दोघे भाऊ म्हणून एकत्र आहेत, याचा अर्थ हा संदर्भ कौटुंबिक आहे। परंतु यातनं एक संदेश त्यांच्या दोन्ही पक्षाच्या समर्थकांसाठी जात असतो, तो हाच की आता कौटुंबिक जिव्हाळा वाढलाय, दोघा भावांमधला अबोला कमी झालाय, ते सातत्याने भेटतायत। यामुळे भविष्यामध्ये काय घडतंय याची ही चुणूक आहे। आता हा संदेश मला वाटतं दोन्ही पक्षाच्या त्यांच्या समर्थकांसाठी सूचक आहे, अशा अर्थाने याकडे पाहता येईल। निश्चित ही भेट अतिशय सूचक आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा, आणि त्या दृष्टीने ज्या वेळेस आता महाराष्ट्रामध्ये काही आंदोलनं झालेली आहेत, काही मोर्चे निघालेले आहेत, त्यावेळेस सुद्धा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र मोर्चामध्ये पाहायला मिळाले। त्यामुळे मनोमिलन दोन्ही पक्षाचं झालेलं आहे आणि ज्या प्रतिक्रिया दोन्ही भाऊ सुद्धा देत असतात किंवा त्यांचे महत्त्वाचे नेते सुद्धा देत असतात, त्यावरून एक सकारात्मक चर्चा आहे हे दिसतंय। मात्र अद्यापही युतीची एकत्र येण्याची घोषणा का होत नाहीये? म्हणजे दोन्ही पक्षांच्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याची घोषणा इतक्या सावध रीतीने पावलं का उचलली जात आहेत? नाही, कदाचित थोडंसं थांबवते, या प्रश्नाचं उत्तर घेते। आत्ताची महत्त्वाची बातमी ही आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मातोश्रीवरून निघालेले आहेत। साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। कौटुंबिक भेट जरी असली तरी सुद्धा राजकीय चर्चेची सुद्धा अपेक्षा आहे। 2 महिन्यातली दुसऱ्यांदा भेट, राज ठाकरे आता मातोश्रीवरून निघालेले आहेत। सर, उत्तर? मूळ मुद्दा असा आहे की आजच्या आज ही घोषणा ते का करत नाहीत, याचं सगळ्यात महत्वाचं कारण प्रभाग रचना अंतिम झालेली नाही। प्रभाग रचना जेव्हा जाहीर होईल की मुंबईमधले वॉर्ड कसे तोडलेत, कुठला भाग कुठे गेलाय, तर आता ह्यांना ही नव्याने फेराखणी करावी लागणार आहे। कारण यांचे जे गड होते, यांचे जे मजबूत असे वॉर्ड होते यांनी तयार केलेले गेल्या 25-30 वर्षामध्ये, ते वॉर्ड तुटणार आहेत। मग तिथल्या वस्त्या, चाळी, बिल्डिंग, कॉलनीज याचं जेव्हा विभाजन होतं तेव्हा मात्र दोघांच्याही मतांवर फरक पडू शकतो। दोघांचे उमेदवार तिथं जे प्रबळ असतात त्यांच्यामध्येही फरक पडू शकतो की आता माझा वॉर्ड तुटला तर काय करायचं। मला वाटतं हा अंदाज घेऊन आपल्याला किती प्रभाग लढवायचे, कुठल्या प्रभागात कोण प्रभावी आहे, उमेदवार चांगला तुमच्याकडे आहे की आमच्याकडे आहे, निवडून येण्याची शक्यता असलेला उमेदवार कोण, कदाचित हे पाहून मग ही युतीची घोषणा होईल। कारण युतीची घोषणा करताना केवळ आम्ही एकत्र आलोय अशी घोषणा ते निवडणूक लढवण्याची केवळ अशी एकच घोषणा करून ते थांबणार नाहीत। कारण उद्या लोक त्यांना विचारणारच आहेत की तुम्ही किती वॉर्ड लढणार। तर मला वाटतं त्या तयारीसाठी ते थांबले असावे। आणि त्या दृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये आपापल्या दृष्टीने चर्चा सुरू झालेली असेल, म्हणजे प्रभाग रचना किंवा वॉर्डमध्ये आपण कुठल्या सीट आपल्याकडे असायला हव्यात या दृष्टीने? अगदी अशा गोष्टी ते जाहीर करणार नाहीत, कारण फार बारीक गोष्टी ते आपल्याला सांगत नसतात। परंतु त्यांचे काही प्रमुख 1-2 नेते असतीलच, त्यांचे जवळचे सहकारी, तर ते एकत्र बसून हा आढावा घेतच असणार की प्रभाग रचना सरकारने कशी केली आहे। राज्य निवडणूक आयोग ती आता लवकर जाहीर करणार आहे। मग आपलं आक्षेप काही नोंदवायचे का आपल्याला, ती तयारी त्यांची सुरू असेल। मग कुठला प्रभाग तोडल्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं, कुठला प्रभाग नवीन तयार झाल्यामुळं कोणाचा फायदा होऊ शकतो, तिथं कोण उभा राहायचं, मला वाटतं ही चर्चा पडद्याआड त्यांचे आपापसातले 1-2 विश्वासू सहकारी एकत्र बसून करतच असतील। कोणी शांत राहत नाही राजकारणामध्ये, कोणी आराम करत नाही।
सर, ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार. मात्र ठाकरे गट आता आघाडीमध्ये आहे, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस. त्यामुळे ज्यावेळेस मनसेला एकत्र घेण्याचा विचार असेल त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही विचार करावा लागेल. राष्ट्रवादीकडून तशी पाहिली तर फारशी हरकत येणं अपेक्षित नाही, मात्र काँग्रेसचा विरोध हे सुद्धा ही घोषणा होण्याला लांबवण्याचे कारण ठरू शकते का? नाही, काँग्रेसनी मनोमन तयारी केली आहे. रमेश चन्नीथाला जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आहेत, पुण्यात आता अलीकडे 2 वेळा येऊन गेले. त्यांच्याकडून हे दोघं भाऊ एकत्र येतात म्हणजे हे कौटुंबिक दृष्ट्या चांगली गोष्ट आहे एवढीच प्रतिक्रिया येते. परंतु काँग्रेसकडून मानसिक तयारी सुरूच आहे, कारण दोघं भाऊ एकत्र आले तर साहजिकच सगळ्यात मोठा परिणाम हा काँग्रेसवर होणार आहे. कारण काँग्रेसला बिहारच्या विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. काँग्रेसला देशभर उत्तरेत विशेषतः आपली प्रतिमा वेगळ्या पद्धतीने जपायची आहे. त्यांना तिकडचं राजकारण महत्वाचं आहे. तर अशा वेळेला काँग्रेसनी मानसिक तयारी केलेली दिसते की हे दोघं भाऊ एकत्र आले तर आपल्याला काही जागांवर पाणी सोडावं लागेल. त्यापेक्षा आपण स्वतंत्र लढू, आपली ताकद आपण आपल्या पद्धतीने जोखू. तर उद्या असं होऊ शकतं. राष्ट्रवादीचा काही अडचणच नाही, कारण राष्ट्रवादीनं मुंबईमध्ये फारसा प्रयत्न कधी केलेला आपल्याला दिसलेलाच नाही. मुंबई हे शहर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेसाठी सोडलेलं होतं आधी पण. तर आता ही राष्ट्रवादी तीच भूमिका घेणार की तुम्ही तुमचं बलस्थान आहे तिथं तुम्ही लढा, आम्हाला बाकीच्या ठिकाणी जिथं जिथं गरज आहे पुणे वगैरे भागात तिकडे आम्हाला झुकतं माप द्या, असा समझोता होईल. त्यामुळे प्रश्न राहतो फक्त काँग्रेस आणि ठाकरे बंधू यांचं काय होणार हाच. तर कदाचित मला वाटतं काँग्रेस बाहेरच राहील, काँग्रेस कदाचित स्वतंत्र लढेल. सर, खूप खूप धन्यवाद. आपण एनडीटीव्हीशी इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. तर रविकिरण देशमुख सर या संपूर्ण राजकीय भेटी संदर्भातलं विश्लेषण करत होते. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मातोश्रीवरून निघालेले आहेत.